घराची अब्रू राखण्यासाठी मी हे सगळं केलं। मला कळतंय मी चुकले, पण आय एम सॉरी। मी खूप मोठं पाप केलंय, पण आता मला कळतंय पापाची पाठराखण करणं पाप करण्याहून मोठं पाप आहे। मी चुकले, मी खरंच चुकले। वाग तिलोत्तमा, सगळं करून सरून नामानिराळी झाली आणि सगळं माझ्यावरच ढकललंस। कोणासाठी केलं मी हे सगळं? हं? तुझी मदत करायची म्हणून केलं हे सगळं मी। का तू माझा वापर नाही केलास? मला नाही वेठीस धरलंस तू? सतत माझ्याशी खोटं बोललीस तू, सतत। काय? मी तुझा वापर केला? मग तुम्ही सगळ्यांनी काय केलं माझ्यासोबत? मान्य आहे माझी एक चूक झाली। सावलीच्या बाबतीत, ताराच्या बाबतीत माझी चूक झाली। मी लपवलं त्यांच्या आवाजाचं सत्य, पण म्हणून माझ्या एका चुकीची शिक्षा म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्या इतक्या वर्षाच्या संगीत परंपरेवर, माझ्या परिश्रमांवर पाणी फिरवलं। मग जर तुम्ही माझ्या एका चुकीचा वापर असा केला, मग आता मी तेच केलं ना। जशी तुम्ही माझी एक चूक गृहीत धरून माझं अस्तित्व संपवलं, माझं तेच अस्तित्व पुन्हा उभं करण्यासाठी मी जर तुझ्या चुकीचा वापर केला तर काय चुकलं माझं? तरीही आपल्या लेकीचं सासर आहे हे म्हणून मी कधी तुमच्या कोणाच्या बाबतीत वाईट विचार केला नाही। नेहमी चांगल्याचाच विचार केला, आणि आज हा सगळा जो घाट घातलाय ना, हाही तुमच्या भल्यासाठीच घातलाय। तिलोत्तमा, तुझ्या लाडक्या लेकाच्या सुखासाठी करते मी हे सगळं। म्हणून आता हेच सांगतेय, चुका माझ्याही झाल्या, चूक तुझीही झाली ना। मग आता ते सगळं विसरून जाऊया, मागे टाकूया, पुन्हा सगळी नव्याने सुरुवात करूया। हे जे आपण सगळं करतोय, हा सारंग सावलीच्या सुखासाठी हा जो विधी करतोय तो पूर्ण करूया। हं? विसरून जाऊया सगळं मागचं। गुरुजी, तुम्ही का थांबला? विधी सुरू करूया, सुरू करा। अनामिका हीच सानिका आहे असं सगळ्यांना सांगितलं, आणि हे सांगताना हिला जराही लाज वाटली नाही। इतकी कपटी आणि कारस्थानी बाई आहे ही। एक मिनिट, म्हणजे ही मुलगी अनामिका जी आपल्या घरात वावरते ती सानिका नाहीये? आणि ती जर का सानिका नसेल तर भैरवीला मदत का करते ती एवढी? अनामिका, खरं काय ते सांग, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत। माफ करा काका, मला नाईलाज होता माझा। माझा भाऊ माईंच्या ताब्यात आहे, आणि त्यांनी गळ घातली आहे मला की त्या सांगतील तसं मला वागावंच लागेल। मी हे जे सगळं करते ना, ते फक्त माझ्या भावासाठी करते। माईंकडे निष्पापांना शब्दात अडकवण्याची कला आहे, माहितीये मला। कला कसली? त्या बाईने ना। शांत व्हा अनामिका, तू काळजी करू नकोस। आम्ही तुला यातून बाहेर काढू, तुझ्या भावाला काहीही होणार नाही। आणि हो, माईंचा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांसमोर यायलाच हवा। मी तुला वचन देतो, मी तुझ्या भावाला त्या भैरवीच्या तावडीतून सोडून आणीन आणि तुमच्या बहीण भावाची गाठ घालून दे।
माफ करा मला. माझं खरंच चुकलंय. पण नाईलाज होता माझा. जसं माईंनी तुम्हा सगळ्यांना वेठीस धरलं होतं तसंच त्यांनी मलाही वेठीस धरलं. हे या घरच्यांच्या प्रेमात फार वावत जायचं नाही. आपण इथे कशासाठी आलोय ते विसरायचं नाही. काय ना, मी अनाथ आहे. या जगात कुणी नाहीये माझं. पण एक लहान भाऊ आहे मला आणि तो माईंच्या ताब्यात आहे. माझा आई बाबा गेल्यापासून त्यांनी खूप केलंय माझ्यासाठी. त्यांनीच सांभाळलंय मला आणि या गोष्टींमुळे मी